आज मावा केकची ऑर्डर होती, तर या पद्धतीने मी केक बनवलेला आहे. बघा त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि चवीलाही खूप छान असा हा केक बनतो. चला मग तुमच्यासोबत मी आज रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ते टीनला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या मैदा देखील मी त्याला डस्ट करून घेतलेला आहे, म्हणजे आपला जो केक आहे तो इझिली टीनमधनं बाहेर पडतो. आता इथे मी पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला वितळलेल्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे बटर देखील घेऊ शकतात. इथे साधारण 50 ml इतकं हे तूप भरतं आणि तुम्हाला बटर घ्यायचं असेल तर तुम्हाला 70 ग्राम इतकं बटर घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा कप मी इथे पावडर शुगर घेतलेली आहे, म्हणजेच आपली पिठी साखर मी घेतलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते कॅस्टर शुगर देखील वापरू शकतात. 2 चमचे मी इथे रवा घेतला आहे. रव्याने आपल्या केकचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला ऑप्शन्स देखील सांगणार आहे आणि टिप्स देखील देणार आहेत, त्या तुम्ही फॉलो करायच्या, म्हणजे तुमचा देखील केक माझ्या केकसारखा छान असा बनेल. त्याचं टेक्स्चरही छान येईल आणि चवीलाही तो अप्रतिम लागेल. आता ह्या संपूर्ण गोष्टी मी व्यवस्थित फेटून घेतलेल्या आहे. इथे मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दूध टाकल्याने साखर जी असते ती लवकर वितळते आणि मग आपलं जे मिश्रण आहे ते लगेचच एकजीव होऊन तयार होतं. आता बघा या पद्धतीने मी ते फेटून घेणार आहे, म्हणजे साखर आहे ती पटकन वितळेल. आता इथे मी 1 कप इतका मैदा घेतलेला आहे. मैदा जो आहे तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं एरेशन क्रिएट होतं आणि आपला जो केक आहे तो असा खाली बसत नाही, मस्त असा तो फुगतो. तर या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. बघा तुमचा जो केक आहे तो खूप छान बनून तयार होणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला विस्करच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे. यातच मी आता साधारण अर्धा कप इतकी मिल्क पावडर देखील टाकून घेणार आहे. मिल्क पावडरने आपल्या केकला टेस्ट खूप छान येते आणि टेक्स्चरही सुंदर येतं. अर्धा चमचा मी यामध्ये वेलची पूड टाकून घेतलेली आणि ती मी मिक्स करून घेणार आहे. वेलची पूडने आपल्या केकची चव वाढण्यास आणखी मदत होते. आता यामध्ये बघा मी अर्धा कप इतकी मिल्क पावडर टाकून घेणार आहे. ती आपल्याला व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. याने केकची चवही वाढते आणि टेक्स्चरही केकला खूप छान येतं. मस्त असा माव्याचा फ्लेवर याला येतो. खूप छान असा हा मावा केक बनवून तयार होतो. शिवाय साहित्यही तुम्हाला फार जास्त काही याला लागत नाही. तुम्हाला फक्त मावा तेवढा बाहेरून आणावा लागतो किंवा मग तो तुम्ही घरी देखील बनवू शकतात. आता थोडंसं दूध टाकून मी हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटून घेणार आहे. आता याला झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तो जो रवा असतो तो रवा छान फुलून तयार होतो. आता इथे मी अर्धा कप इतका मावा घेतलेला आहे. मावा तुम्ही या पद्धतीने हाताने क्रश करून देखील टाकू शकतात किंवा मग मी जशी किसणीने किसून हा मावा टाकते त्या पद्धतीने देखील तुम्ही टाकू शकतात, म्हणजे तो मस्त असा या बॅटरमध्ये एकजीव होतो आणि चव त्याची खूप छान लागते. आता संपूर्ण जो मावा आहे तो मी यात टाकणार नाही, थोडासा मी वरतून किसून टाकणार आहे, म्हणजे केकची चव आतून आणि बाहेरून खूप छान येते. ज्यावेळी आपण केकचा एक घास खातो त्यावेळेस तुम्हाला आतून आणि बाहेरून खूप छान अशी टेस्ट त्याची येते, म्हणून वरतून देखील आपण थोडंसं किसून मावा जो आहे तो टाकायचा आहे. आता इथे या मिश्रणामध्ये आपल्याला अगोदर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. बेकिंग पावडर जी आहे ती आपल्याला ½ टीस्पून इतकी ॲड करायची आणि बेकिंग सोडा देखील आपल्याला ½ टीस्पून इतका ॲड करायचा आहे. थोडासा मी इथे कलरसाठी येल्लो कलर टाकलेला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा तसाही केक खूप छान लागतो चवीला. एक छान असं त्याला लुक यावा म्हणून मग आपण इथे कलर ॲड करतो, नाहीतर तुम्ही तो स्किप देखील करू शकतात. आता बघा इथे ½ टीस्पून इतकी मी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे आणि ½ टीस्पून मी इथे बेकिंग सोडा टाकून घेणार आहे. यूज केल्यानंतर लगेचच हे जे आपले डबे असतात ते आपल्याला पॅक करून ठेवायचे असतात, म्हणजे त्यांचा इफेक्ट जो आहे तो कमी होतो. म्हणून ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचा केक खूप छान बनेल. आता यावर मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे, कारण मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. रवा जो आहे तो फुललेला आहे, त्यामुळे ते मिश्रण घट्ट होतं. तर आपण त्यात थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ते हळूवार आपल्याला ते मिक्स करायचं आहे. ज्यावेळी आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करतो त्यानंतर आपल्याला हे जे मिक्सिंग आहे ते खूप हळूवारपणे करायचं असतं. तुम्ही जर फास्ट केलं तर तुमचा जो केक आहे तो जागेवर बसतो, तो खूप फुलत नाही. म्हणून ही जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला हे टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 180 डिग्रीला 40 to 45 मिनिट्ससाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. ड्राय केक जे असतात ते बेक होण्यास थोडासा टाईम लागतो. आता
हा जो उरलेला मावा होता तो मी वरतून या पद्धतीने किसून घेणार आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वरतून टाकायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील बारीक कट करून ते वरतून टाकू शकतात. मी इकडे टुटी फ्रुटी घेतलेली आहे, ती टुटी फ्रुटी मी वरतून टाकून घेणार आहे. म्हणजे छान असं कलरफुल कॉम्बिनेशन ते दिसतं आणि मुलं तर अतिशय आवडीनं हा केक खातात. खूप सॉफ्ट असा बनतो, तर वृद्ध व्यक्ती देखील खाऊ शकतील इतका छान असा हा केक बनून तयार होतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची. आता मी हे बेकिंगला ठेवून देणार आहे. बघा इथे हाफ तो कुक झालेला आहे, किती छान असा तो फुललेला आहे. आता 40 मिनिटांनंतर मी केक बाहेर काढून घेतलेला आहे. बघा किती छान असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर मस्त असा हा केक तुम्ही देखील नक्की ट्राय करा.